बारकाईने वेध घेऊया. कारण आजचं आपलं हे जे सखोल विश्लेषण आहे ना, ते एका अतिशय रंजक विषयावर आहे. हो, नक्कीच. म्हणजे कोल्हापूर म्हटलं की आपल्याला लगेच शौर्याची आणि परंपरेची भूमी आठवते, बरोबर? अगदी बरोबर. आणि याच भूमीतले आमदार सतेज पाटील, ज्यांना सगळे बंटी पाटील म्हणूनही ओळखतात, त्यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास आपण समजून घेणार आहोत. हो, आणि हा प्रवास म्हणजे एखादा थरारपटासारखाच आहे, ज्यात पराभव आहे, जिद्द आहे आणि एक जोरदार पुनरागमन सुद्धा आहे. खरंय. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आजची आपली ही चर्चा सतेज पर्व संघर्षाकडून विजयाकडे या संतोष पाटील यांनी शब्दांकन केलेल्या चरित्रलेखावर आधारित आहे. आपण कोणत्याही राजकीय विचारधारेचं समर्थन करत नाहीये. हो, आपला उद्देश फक्त तटस्थपणे आणि वस्तुनिष्ठपणे एका नेत्याचा संघर्ष आणि धोरणं डिकोड करणे हा आहे. बरोबर. आणि यातली सर्वात लक्षवेधी गोष्ट बघा, राजकारणात केवळ निवडणुका जिंकणे पुरेसे नसते. तळागाळातील लोकांची नाळ कशी जोडून ठेवावी लागते याचे हे एक उत्तम केस स्टडी आहे. म्हणजे जेव्हा आपण राजकारणाकडे पाहतो ना, तेव्हा आपल्याला फक्त वरवरच्या गोष्टी दिसतात. म्हणजे मोठ्या सभा, घोषणा. हो, सभा, घोषणा आणि निवडणुकीचे निकाल. पण पडद्यामागे एक अत्यंत गुंतागुंतीची यंत्रणा काम करत असते. सतेज पाटील यांच्या या प्रवासात आपल्याला नेमकं हेच पाहायला मिळतं. अच्छा, म्हणजे संकट काळात राजकीय बांधणी कशी टिकवून ठेवायची हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. अगदी अचूक. आपण आज त्या यशामागचं मोठं चित्र किंवा मेकॅनिझम समजून घेणार आहोत. क्या बात आहे. आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या सुरुवातीच्या काळात जावं लागेल ना? हो, अगदी मुळापासून सुरुवात करूया. बरं, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली तर ती खूप मोठी आहे. शिक्षण महर्षी डॉक्टर डी.वाय. पाटील आणि आईसाहेब शांतादेवी यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वांच्या घरात त्यांचा जन्म झाला. आणि त्यांचे थोरले बंधू डॉक्टर संजय डी. पाटील यांच्याकडून त्यांना शिस्त आणि प्रामाणिकपणाचे धडे मिळाले. पण इथेच एक रंजक वळण आहे. हो ना, मला तोच प्रश्न पडला होता. जर तुमच्या घरात आधीपासूनच एवढं मोठं नेटवर्क असेल तर कुणीही थेट एखाद्या मोठ्या पदावरनं राजकारणाची सुरुवात केली असते. अगदी तेच. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या स्टुडंट काउन्सिलमधून आपली सुरुवात केली. हे थोडं विचित्र नाही का वाटत? तसं वाटू शकतं. म्हणजे मला हे एखाद्या स्टार्टअप इन्क्युबेटरसारखं वाटतं. एवढा मोठा कौटुंबिक वारसा असताना शून्यातून सुरुवात करण्याची काय गरज होती? जर आपण याचा मोठ्या चित्राशी संदर्भ जोडला तर तुमच्या लक्षात येईल की कौटुंबिक वारसा हा एक प्रवेशद्वार नक्कीच असू शकतो. पण आईसाहेब शांतादेवी आणि डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्याकडून त्यांना एक मूळ मंत्र मिळाला होता. श्रीमंती पैशात नसते, ती माणसांच्या प्रेमात असते. अरे वा, हे खूप खोल आहे. हो, आणि हे केवळ एक वाक्य नाहीये. राजकारणाच्या दृष्टीने ही एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे, ज्याला आपण इमोशनल अँकर म्हणू शकतो. अच्छा, म्हणजे थेट वरून एंट्री घेण्याऐवजी जमिनीवरून काम करणं. बघा, विद्यापीठाचं राजकारण हे अत्यंत वेगळं असतं. तिथे तुम्हाला तरुण मुलांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरावं लागतं, प्रशासनाशी संघर्ष करावा लागतो. या विद्यार्थी दशेतील सुरुवातीमुळेच त्यांच्यात ती सळसळती जिद्द आणि काहीतरी करून दाखवण्याची ओढ निर्माण झाली. म्हणजे लोकांचे प्रश्न सोडवण्याचे प्रॅक्टिकल धडे त्यांना तिथे मिळाले. अगदी बरोबर. यामुळेच त्यांची डी.वाय. पाटील यांचा मुलगा ही ओळख न राहता बंटी पाटील ही स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. वा, हे खरंच स्टार्टअपच्या उदाहरणासारखंच झालं. सीड फंड घरातून मिळाला, पण व्यवसाय स्वतःच्या हिमतीवर उभा केला. नक्कीच. आणि या तळागाळातील नेटवर्कचा फायदा त्यांना सुरुवातीला जुन्या करवीर विधानसभा मतदारसंघातून झाला. तिथे त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. हो, प्रचंड जनसंपर्काच्या जोरावर. पण इथेच खऱ्या अर्थाने एक अत्यंत रंजक टप्पा येतो. म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि त्यांचा हक्काचा मतदारसंघ त्यांना बदलावा लागला. कोणत्याही नेत्यासाठी एक मोठा धक्का असतो. बापरे, मी तर याचा विचार एखादा प्रस्थापित व्यवसायाशी करत होते. म्हणजे कसा? समजा तुमचा एक चांगला चालणारा व्यवसाय आहे आणि रातोरात तुम्हाला तो बंद करून दुसऱ्या शहरात नव्याने सुरू करायला सांगितला. अगदी अचूक तुलना आहे. मग मला सांगा, त्यांना कोल्हापूर दक्षिण या नव्या रणमैदानात उतरावं लागलं. जुने कार्यकर्ते गेले, ओळखीचे मतदार गेले. शून्य किंवा अतिशय कमी ओळखीच्या लोकांमधून विजय खेचून आणणं हे कसं शक्य झालं? कसंय ना, अशावेळी बहुतांश नेते सुरक्षित मतदारसंघ शोधतात किंवा मग कुणाशी तरी तडजोड करतात. बरोबर. पण सतेज पाटील यांनी इथे एक वेगळी आणि धोरणात्मक रणनीती वापरली. त्यांनी थेट जनसंवाद म्हणजेच डायरेक्ट कम्युनिकेशन हे हत्यार वापरलं. म्हणजे
मध्यस्थांना बाजूला ठेवून. अगदी. भौगोलिक मतदानसंघ बदलला तरी थेट मतदारांशी संपर्क साधण्याचं त्यांचं मायक्रो मॅनेजमेंट सुरूच राहिलं. डगमगून न जाता नव्या रणमैदानात उतरणे हे पॉलिटिकल अडॅप्टेबिलिटी किंवा राजकीय लवचिकतेचं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे परिस्थिती कशीही बदलली तरी स्वतःला त्यात सामावून घेणं. हो, आणि या गोष्टीची दखल थेट दिल्लीपर्यंत घेतली गेली. क्या बात है. आणि याच यशामुळे आपण पाहतो की त्यांना अत्यंत तरुण वयात गृहराज्य मंत्रीपदाची मोठी जबाबदारी मिळाली आणि पुढे 2019 मध्ये कोल्हापूरचे पालकमंत्रीपदही मिळालं. आता इथे मला एक विरोधाभास जाणवतो. कोणता? जेव्हा एखाद्या नेत्याला मोठी सत्ता मिळते तेव्हा त्यांचे पाय जमिनीवर राहणं दुर्मिळ असतं. अनेकदा लोक लोकप्रिय घोषणा करतात, पण यांनी गुटखाबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. हो, तरुण पिढीला व्यसनातून वाचवण्यासाठी. मला हा निर्णय म्हणजे एखादा बँडेड एका झटक्यात उडवून काढण्यासारखा वाटतो. थोडं दुखेल, पण सार्वजनिक आरोग्यासाठी ते आवश्यक असतं. खूप छान उदाहरण दिलं तुम्ही. पण माझा प्रश्न असा आहे की सत्तेचा वापर लोकप्रिय घोषणांसाठी न करता त्यांनी गुटखाबंदी किंवा पोलिसांसाठी घरे आणि वाहनांचा ताफा देणे आणि कोल्हापूरसाठी थेट पाईपलाईन योजना यांसारख्या पायाभूत गोष्टींवरच का लक्ष केंद्रित केलं असावं? खूप चांगला प्रश्न आहे. बघा, तात्पुरत्या फायद्यासाठी लोकप्रिय निर्णय घेणं अतिशय सोपं असतं, पण एका राजकारणी आणि स्टेट्समनमधला हाच तर फरक आहे. अच्छा. सत्तेचा वापर लोकहितासाठी कसा करायचा हे त्यांना माहीत होतं. पोलीस दलाचं मनोबल उंचावणे किंवा थेट पाईपलाईनसारखी योजना मार्गी लावणे हे केवळ एका टर्मपुरते मर्यादित राहत नाही. पायाभूत सुविधा आणि कायदा व सुव्यवस्था मजबूत करणे, यातून नेत्याची दीर्घकालीन लिगसी म्हणजेच वारसा तयार होतो. म्हणजे लोक तुम्ही केलेल्या ठोस कामांसाठी पिढ्यानपिढ्या लक्षात ठेवतात. अगदी तेच. हे सगळं ऐकायला खूप प्रेरक वाटतं. पण खरी अडचण किंवा म्हणूया खरी कसोटी तेव्हा येते जेव्हा तुम्ही पडता. आणि आपण ज्या स्रोताचा अभ्यास करतोय त्या 2014 सालच्या पराभवाचा खूप महत्वाचा उल्लेख आहे. हो, तो काळ खूप कठीण होता. राज्यात आणि देशात एक सामाजिक स्थित्यंतराची लाट होती आणि त्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मला तर हे एखाद्या मोठ्या धक्क्यासारखं वाटतं. हो, एखाद्या शेअर बाजारात अचानक मोठी घसरण व्हावी, स्टॉक मार्केट क्रॅश व्हावं, तसं काहीसं. नक्कीच. अशा वेळी सहसा नेते खचून जातात किंवा अज्ञातवासात जातात. पण इथे स्रोतात एक वाक्य आहे बघा, वाघ 2 पावलं मागे घेतो कारण त्याला मोठी झेप घ्यायची असते. हे खूप महत्वाचं वाक्य आहे. मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय काढायचा? त्यांनी अशा घसरणीच्या वेळी घाबरून न जाता नव्याने गुंतवणूक कशी केली? यावरून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा राहतो. खऱ्या नेत्याची परीक्षा विजयात असते का? नाही, पराभवातून सावरण्यात असते. अगदी बरोबर. 2014चा पराभव त्यांना संपवू शकला नाही, कारण त्यांनी घरी बसून राहण्याऐवजी पुन्हा जनतेत जाण्याचा निर्णय घेतला. म्हणजे त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं नाही? अजिबात नाही. त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवा प्राण फुंकला. आणि इथे त्यांनी एक अतिशय मुत्सद्दी खेळी खेळली. त्यांनी आपला मोर्चा वळवला महापालिका नावाच्या तळागाळातील राजकारणाकडे. अच्छा. कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसचा झेंडा फडकवणे ही विधान परिषदेच्या म्हणजेच MLC निवडणुकीच्या मोठ्या विजयाची एक टॅक्टिकल स्टेप होती. बापरे, म्हणजे हा सगळा आधीच आखलेला प्लॅन होता? हो ना, कारण विधान परिषदेत मतदान कोण करतं? याच स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी. पराभवानंतर स्थानिक निवडणुका जिंकून तिथे सत्ता स्थापन करणे आणि त्यानंतर अटीतटीच्या व दिग्गज आव्हान असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवणे हे त्यांच्या मुत्सद्देगिरीची म्हणजे डिप्लोमसीची खरी चुणूक दाखवतं. ती सोप्या भाषेत सांगितलं तुम्ही. हे सगळं ऐकून थक्क व्हायला होतं. पण या राजकीय गणिताच्या पलीकडे जाऊन मला एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं. ते म्हणजे संकटाच्या काळातील त्यांचं नेतृत्व आणि त्यांच्या अजिंक्य तारा या कार्यालयाचं मॉडेल. तो एक वेगळाच विषय आहे. हो ना. म्हणजे 2019 आणि 2021चा जो भयंकर महापूर आला होता आणि त्यानंतर कोरोनाची जागतिक महामारी, तो काळ कोणीच विसरू शकत नाही. खरंय. त्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पूरग्रस्तांच्या छावणीत आणि कोरोना वॉर्डात जाऊन त्यांनी काम केलं. पण मला विशेष लक्ष वेधून घ्यायचंय ते अजिंक्य तारा या कार्यालयाकडे. सांगा. हे केवळ एक राजकीय कार्यालय वाटत नाहीये. मला तर हे 24 तास चालणाऱ्या एका समांतर समाजसेवा संस्थेसारखं म्हणजे पॅरलल सोशल सर्व्हिस एजन्सीसारखं वाटतं. तुम्ही अगदी अचूक शब्द वापरलात. म्हणजे तिथे नुसत्या राजकीय बैठका होत नाहीत, तर रोजगार, दवाखाना आणि कौटुंबिक अडचणी सोडवणारं ते केंद्र आहे. हे कसं काय? कसं आहे ना, इथूनच त्यांची जी किंगमेकर प्रतिमा निर्माण झाली आहे तिचं विश्लेषण आपल्याला करता येतं. अजिंक्य तारा हे केवळ एक जनसंपर्क कार्यालय नाही,
तर ते लोकांच्या आयुष्यातील एक महत्वाचा आधार आहे. आणि यात आणखी एक मोठी गोष्ट आहे. सत्तेचं केंद्रीकरण स्वतःच्याच कुटुंबात न करता ती सत्ता त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांमध्ये विभागून दिली. हो, मी वाचलं हे. स्वतःच्या कुटुंबाला पदापासून दूर ठेवून सामान्य कार्यकर्त्याला नगरसेवक बनवणं, जिल्हा परिषद सदस्य करणं आणि अगदी गोकुळ दूध संघाचा संचालक बनवणं. बरोबर. राजकारणात सत्तेचं वाटप करणं हे राजकीय निष्ठेचं जाळं विणण्याचं, म्हणजे नेटवर्क ऑफ लॉयल्टी विणण्याचं सर्वात मोठं हत्यार असतं. म्हणजे तो दिलदार नेतावाली संकल्पना. हो. जेव्हा तुम्ही सामान्य माणसाला सत्तेत वाटेकरी बनवता तेव्हा तो कार्यकर्ता तुमच्यासाठी जीव द्यायलाही तयार असतो. अभ्यासू वृत्ती आणि सामान्यांबद्दलची ही ओढ, यामुळेच ते खऱ्या अर्थाने किंगमेकर ठरले आहेत. खरंच हा प्रवास खूप काही सांगून जातो. आपण आता आपल्या सखोल विश्लेषणाच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. या पूर्ण स्रोतातून आपल्याला काय दिसतं? एका विद्यार्थी नेत्यापासून ते राज्याच्या राजकारणातील किंगमेकर आणि संकटात धावून जाणारा पालकमंत्री, हा प्रवास कसा उलगडत गेला याचा आपण एक धावता आढावा घेतला. नक्कीच. आणि पुन्हा एकदा श्रोत्यांना आठवण करून देते की हे विश्लेषण करताना आपण कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू न घेता केवळ एका अभ्यासपूर्ण चरित्रलेखातील वस्तुस्थिती आपल्या समोर मांडली आहे. हो, जो डेटा उपलब्ध आहे त्यावरच आपण चर्चा केली. अगदी. आणि जाता जाता मला एक रंजक मुद्दा मांडायचा आहे ज्यावर आपण सर्वांनी विचार करायला हवा. कोणता? बघा, सध्याच्या काळात जगभरात आणि आपल्याकडेही राजकारणात घराणेशाही आणि सत्तेचं केंद्रीकरण पाहायला मिळतं. सत्ता एकाच कुटुंबाभोवती फिरत असते. हे तर आहे. अशा वेळी स्वतःच्या कुटुंबाला सत्तेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवून सामान्य कार्यकर्त्याला मोठं करण्याचं हे जे सतेज पाटील यांचं विकेंद्रित अजिंक्यतारा मॉडेल आहे, ते भविष्यातील राजकारणात टिकून राहण्याचं म्हणजे पॉलिटिकल सर्व्हायव्हलचं सर्वात प्रभावी आणि शाश्वत सूत्र असू शकतं का? हा खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. हो ना. सत्ता स्वतःकडे न ठेवता ती वाटून दिल्याने एखादा नेता खऱ्या अर्थाने अजेय बनतो का, यावर आपण नक्की विचार करा. आजच्या या चर्चेत एवढंच. पुन्हा भेटूया.